महादेव इलेव्हन शिवण स्पोर्ट पेठाळी बरंच मोठं नाव आहे आणि नावात काय आहे असं मी म्हटलेलं नाही आहे. शेक्सपियरने म्हटलेलं नावात काय, नावात भरपूर काय आहे, पण ते शोधलं पाहिजे. चला मैदानाकडे जाऊया, जास्त वेळ घेत नाही. गुलाबी थंडीचे दिवस आपण अनुभवतो. मैदानाकडे जाऊया. पहिला गोलंदाजी मार्को गोलंदाज अर्थातच आहे तो म्हणजे सोडा स्पोर्ट भोप संघाचा गोलंदाज सुमित पाटील. आमचे शुद्ध प्रेक्षक अगदी आमच्या बारीक बारीक शब्दाकडे लक्ष आणि लक्ष पाहिजेच. चला मैदानाकडे जाऊया. सुमित पाटील पहिला गोलंदाज वैयक्तिक पहिला संघाच्या माध्यमातून पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवर सुमित. स्ट्राईकला फलंदाज संदीप पाटील आणि परेश केडे. पहिला चेंडू सुमित याचा टाकलेला चेंडू काय स्वागत केलं. पहिला चेंडूवर मात्र वन्स बाउन्स चेंडू जाईल मात्र गणगणित हा अगदी जमीला गुदगुल्या करून झाला. चौकारानं स्वागत केलं गोलंदाजासाठी जे मात्र चौकारानं स्वागत केलंय. अप्रतिम फलंदाज आहे संदीप. परत संदीपने स्वतःचा खातं खोललोय आणि यावेळेस मध्ये संघाचं देखील 4 धावांचं खातं खोललंय. पण पाहिजे आहे पुन्हा एकदा सुमित षटकातील दुसरा चेंडू 4 धावांनी खातं खोललंय पुन्हा एकदा षटकातील. आणि यावेळेस संधी होती परंतु संधी मिड विकेटच्या चेंडू मात्र फरक केले. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक नव्हे तर कदाचित 2 धावा जरूर मिळाल्यात. 2 धावांनी संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाली. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 बिनबाद 6. थोडंसं आर्द्रतेचं प्रमाण मैदानावर जास्तच आहे कारण अगदी आपण मैदानाच्या आमच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या अगदी जर डाव्या साईडला विचार केला डाव्या साईडला देखील खाडी आणि उजव्या साईडला देखील खाडी आहे आणि हे म्हणूनच थोडंसं प्रमाण वाढलं आहे. गोलंदाज पुन्हा सुमित आत्तापर्यंत 2 चेंडू फेकले 6 धावांची नोंद झाली आहे. पहिल्या चेंडू चौकार, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू प्रगती पथकावर असेल. पुन्हा आता यावेळेस मात्र चेंडू मात्र सोडून दिले. याचा अर्थ क्लिअर झालाय का चेंडू कुठंतरी दिशा भटकती दिशा आहे आणि पंचाने ते हेरलं अचूकता आणि पंचाने त्याला दंडित केलं गेलं आहे. येस इट इज अ वाईड डिलिव्हरी. टोटल मूव्ज ऑन 1 मोर रन एक्स्ट्रा आणि स्कोर मूव्ज ऑन 7 रन्स 7 धावा. येस आमचे सन्माननीय पंच गणेश वायुस्कर सर ज्यानं काशी चषक खूप गाजविला आहे असे आमचे वायुस्कर सर. पुन्हा आता यावेळेस हा चेंडू इथे बॅक टू बॅक. येस 1 मोर रन्स. पुन्हा आता एक धाव एक्स्ट्रा मिळेल कारण पहिल्या चेंडूवर 4 नंतर 2 आणि तिसरा आणि चौथा चेंडू बघा अवांतर म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीने एकूण धावसंख्या 8. काय सुरुवात झाली आहे. यजमान संघ जरूर त्याचं स्वागत करू आपण पेटाळी संघाचं. नाईटची स्पर्धा आपण अनुभवतो. चंद्रशेखर ठाकूर मित्र परिवार ग्रामस्थ मंडळ कोपरोळी. पुन्हा एकदा यावेळेस फटका जरूर चुकलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हलकासा अगदी कोणती मेहनत न करता हलकासा झेल टिपलाय. परतावं लागेल पहिल्या विकेटला. सुरेश आणि वैभव अशी केडेबंधू 2 आता मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत एकूण धावसंख्या फलकावर झाली आहे ते 1/8 2 4 2 वाईट असे 8 धावा 2 4 2 वाईट असे 8 धावा. गोलंदाज पुन्हा सुमित षटकातील पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू प्रगती पथकावर असेल सुमित याचा. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच थोडीशी भटकती दिशा. मगाशी ऑफ टिकला 2 तर आता लेग टिकला 1 टोटल 3 वाईट. यावेळेस मात्र 2 4 3 वाईट असे एकूण 9 धावा. एक गडीबाद 9 धावा. 9 लॉस ऑफ द 1 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. कारण आता स्कोरिंगचा विचार केला तर 2 4 3 वाईट अशा 9 धावा. गोलंदाज पुन्हा सुमित पाटील षटकातील पुढचा चेंडू वैभवसाठी. इथे पाहायचं आहे जरूर स्लीप चेंडू ढकलला गेला आहे आणि मात्र इथं विचार केला तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु एक धाव रुकू शकत नाही. एका 2 संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये अर्थात 10 या धावसंख्येवर. शांत क्रिकेट सिंगल डबल आणि अशा प्रकारच्या सिंगल डबलवर फार महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही
प्रत्येक चेंडूमध्ये अपेक्षा करू नका मोठा फटका येईल. जरूर तुम्ही सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे. कारण ह्या धावा देखील तुम्हाला निर्णायक ठरतात. जेव्हा जेव्हा मोठे फटके खेळला जातात त्याचा परिणाम मैदानामध्ये थोडासा वेगळा येतो. परंतु खरोखर चेंडू जर तसा असेल ना, तर जरूर त्याचा समाचार घ्या आणि जरूर चेंडू खराब असेल ना, तर मोठा फटका माणूस काहू अवघड ठरणार नाहीये. चांगल्या चेंडूवर जर देखील मोठा फटका आला, तेव्हा मात्र रूपांतर बदलतं आणि यावेळेस मात्र सुमित षटकातून पुढचा चेंडू खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज परेश आणि हा चेंडू इथे बघा अप्रतिम इथं मध्ये समोरून चेंडू उडवला गेलाय. पंचाला कोणता इंटरेस्ट नाही आहे. येस इट्स अ लिगल डिलिव्हरी, इट्स अ बिग डिलिव्हरी, इट्स अ मेडल डिलिव्हरी. येस सामना 4 षटकांचा आहे. पुन्हा आता त्या गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देतोय. हा सामना 4 षटकांचा. पहिले षटक चालू आहे. आतापर्यंत 10 धावा, एक गडी बाद 10 धावा. 10 लॉस ऑफ द 1 विकेट शट नाव. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम द फर्स्ट वन. हा चेंडू इथे जरूर चांगला आहे. एक फटका देखील त्याचा चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक इथं दैनात आहे. एक धाव रोखू शकत. दुसरा प्रयत्न त्यांचा होता, परंतु कोणत्या प्रकारचा तसा प्रयत्न करून दिला नाही आहे क्षेत्ररक्षकानं आणि एकूण धावसंख्या 1 वाढली गेली आणि इथे मात्र बघा फो अर्थात इथं मात्र मॅजिक फिगर आमची पुन्हा एकदा जे लेखनिक सांगतात की 11 धावा झाल्यात, एक गडी बाद झाला आणि पहिल्या षटकला एंड ऑफ द फर्स्ट वन. टोटल मोजन 1-1 to 1. ह्या नेल्सन फिगरला 4 एक्केला किती महत्त्व आहे. अगदी पत्त्याच्या खेळामध्ये 4 एक्के म्हणा आणि जेव्हा 4 एक्के थर लागतात तेव्हा देखील अभिनंदन केलं जातं. गोपाळ काळ्याचा कोण दिवस विसरेल आणि हाच तीच फिगर आली आहे. नेल्सन फिगर 1-1 to 1. येस रोशन सर आपले सुदर्शन सर थोडंसं फ्रेश माइंडने दिसत आज संपूर्ण रात्रभर. पहिले षटक संपलं गेले. 11 धावा, एक बाद 11. 4 षटकांचा सामना आपण अनुभवतो आता सोन्या स्पोर्ट आणि त्याच्या विरोधात आहे महादेव 11 पेठाळी संघ. चला आपण थोडं स्पीडअप करा. पंचांना तेवढीच आपल्या विनंती असेल आणि खास करून पंचांना विनंती करण्यापेक्षा आम्ही क्षेत्ररक्षकांना किंवा बोमच्या संघाला विनंती केली जास्तीत जास्त आपण स्पीडअप करा खेळ. कारण जवळ रात्रीचे 3 वाजायला आलेत आणि प्रत्येकाला उद्या वर्किंग डे आहे. फार महत्त्व देखील आपण कामाला दिलं पाहिजे सुदर्शन सर. कारण इट्स नॉट अ फ्युचर आणि आपण एवढीच डिपेंड ऑफ द जॉब. आपल्या कामावर देखील आपण डिपेंड राहिलं पाहिजे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर असेल. महेश पाटील आणि इथे मात्र दुसरा गडी मैदानाच्या होईल बाहेर. सामन्यामध्ये थोडंसं ट्विस्ट निर्माण झाला. यस डीजे केडे फार बरे केडे भरलेले आहे. पेठाले गाव आहे. कारण आतापर्यंत विचार केला संदीप पाटील वगळता आतापर्यंत विचार केला वैभव केडे, दैवेश केडे, शिवाय परेश केडे. आता परेश केडे आणि दैवेश केडे हे 2 फलंदाज स्ट्राईकवर आहेत. आता नॉन स्ट्राईकवर आहेत. रुपयाचा इथं महेश पाटील गोलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सफलता महेश देखील एक गोंडस गोलंदाज आहे. परंतु पाहायचा या मैदानावर या नाईट टुर्नामध्ये आपल्याला स्वतःला कसा तो सिद्ध करतो हे पाहायचं आहे. समोर मात्र फलंदाज पाहायचा आहे परेश असेल. हा यावेळेस मात्र जरूर चांगला फटका क्षेत्ररक्षकाला मात्र तैनात करतो. यावेळेस मध्ये कन्फ्यूज करतोय. क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मी त्या 2 धाव मिळतात संघाला. संघाची एकूण धावसंख्या झाल्यात त्या 13 2 बाद 13. 13 लॉस ऑफ द 2 विकेट्स अँड सेकंड ओव्हर इज ऑन. दुसरं षटक चालू आहे. आपण सामना पाहतो. वी आर वॉचिंग द ग्रेट टुर्नामेंट. अगदी या ठिकाणी फर्स्ट टाइम कोपरोलीमध्ये प्रथमच पहिलं पर्व आहे. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मित्रमंडळ यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर टीमला जज चांगला घेतला परतावं लागेल. तिसऱ्या फलंदाज अडीचे
फलंदाज कौशल्य केली. कौशल आणि परेश मोठे वैभव आहे. कौशल आणि वैभव. कौशल स्ट्राईकला जातात थोडंसं स्पीडअप करा. कौशल थोडंसं खेळ वेळ वाचवा. कौशल कौशल आणि वैभव आणि महेश काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. पहिले षटक जरी या षटकामध्ये त्या 11 धावा आल्या असल्या तरी दुसरं षटक त्याला कव्हर करतोय अप्रतिम. आतापर्यंत एक धावेवर 2 सफलता प्राप्त केल्या महेशानं. महेश पुन्हा षटकातील पुढचा चेंडू महेशचा. हा यावेळेस चेंज ऑफ द स्पेस. गती परिवर्तन थोडंसं हलकासं परिवर्तन केलं होता. गती परिवर्तन चेंडू होता. थोडंसं पहिल्या चेंडूमध्ये थोडासा वेग होता. यावेळेस मध्ये चौथ्या चेंडूमध्ये वेग थोडंसं कमी केलं आहे. हीच मध्ये रणनीती गोलंदाजीला ओळखली आहे. फलंदाजीला ओळखलेली होती आहे. आणि यावेळेस मध्ये एक निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. महेश त्याबद्दल खूपच हुशार आहे कारण अनुभव देखील चांगला महेश आहे. गोलंदाज पुन्हा महेश बघा यावेळेस मात्र चेंज पुन्हा घेत टाकले होते आणि मात्र फलंदाजला पुन्हा एकदा गडी क्रमांक आउट होईल. चौथा. संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या अर्थात 13. कोपरोळी आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोळी आयोजित ही स्पर्धा श्री बापूजी देव चषक 2025 भव्य दिव्य पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाचं पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण अनुभवतो. एकाबद्दल मोठे बोम आणि त्यांच्या विपक्ष त्यांच्या विरोधात एठाळी संघ. आतापर्यंत स्कोअर कार्ड झाले आहेत 4 गडी बाद 13 धावा. दुसरे षटक चालू आहे. महेशाचं वैयक्तिक पहिलं संघाच्या माध्यमातून दुसरे षटक. पुन्हा महेश षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मारायचा होता बॅटच्या कडनं. बॅट आणि चेंडूचा इथं संपर्क झाला आहे. याचं कारण आहे का हा चेंडू खूप मोठ्या प्रमाणात ऑफस्टिकला खूप मोठं सोडून जातोय आणि पंचाने ते अचूकता हेरले आणि येस इट इज अ बिग वाईड अंपायर डिक्लेअर्ड आणि एकूण धावसंख्या एक दिवशी वाढली गेली. एकूण धावसंख्या झाली 14. महेश षटकातील पुढचा चेंडू महेशचा गोलंदाज पुन्हा. यावेळेस हा टप्पा जरूर चांगला होता आणि चांगला टप्प्याला मात्र वेधून टेकलाय. मात्र इथं मिळतील 4 धावा. नशिबाचा हा पटका जरूर चांगला आहे कारण चेंडू थोडीशी उचली होती आणि अगदी फिल्डरच्या अगदी डोक्यावर मारलेला पटका. मिळतात 4 धावा. सुंदरचं गीत या ठिकाणी आहे. एकविरेचं गीत धून आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे सर्व गावचे काही गावची यात्रा देखील येत आहेत आणि याच्यानंतर सामना होणार आहे तो म्हणजे ग्रीष्मा 11 SSC मोठीजुई आणि त्यांच्या विरोधात पिरिकोड 11 पिरकोड. दोन्ही संघाला अलर्ट राहायचं आहे नाणेफेकीसाठी. चला 2 षटकाचा खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या ते 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आलं होते 11 तर दुसऱ्या षटकामध्ये ते 7. 11 7 अशी 18 धावा. आणखी देखील या इनिंगमध्ये 2 षटकं असतील म्हणजे सामना हा 4 षटकांचा आहे हे आपल्याला माहितीच आहे. गोलंदाजी बरोबर गोलंदाज अमर ठाकूर षटकातील पहिला चेंडू अमर याचा समोर फलंदाज. हा चेंडू इथं थोडासा इन स्विन आउट स्विन होतो चेंडू आणि पाहायचा आहे पुन्हा चेंडू बोलतात निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. मात्र इथे एक्झॅक्टली घडलंय काय सुदर्शन सामनाला म्हणजे थोडीशी सामना मजाक येत नाही. मोठे फटके येईल तेव्हा म्हणजे शब्द देखील मोठे येतील परंतु यामुळे सामना अगदी शांत कासवाच्या गतीप्रमाणे सामना चालू आहे आणि पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस म्हणतात मिड विकेट क्षेत्र चेंडू 1 बाउन्स 2 डाऊन्स चेंडू जाईल चौकार आणि संघाची एकूण
तिसरं षटक चालू आहे. परंतु इथे मात्र तुम्हाला नक्कीच धावांची गरज आहे. कारण भोमसंघ देखील हलक्यात घेऊ नका. भोमसंघ देखील एक अतिशय चांगला संघ आहे. आत्ताच कालच त्यांनी चिरण्याचं मैदान गाजविलं. परंतु आज बघता पुन्हा एकदा बॅक टू बॅक ह्या मैदानावर मुठुजीच्या मैदानावर ते खेळत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू खाली मात्र नाही आहे. पंचाला कोणता रस नाही आहे. पंच सांगतात येस इट इज अ लीगल डिलिव्हरी, इट्स अ बिग डिलिव्हरी, इट्स अ मेडल डिलिव्हरी. वा अप्रतिम. पहिल्या चेंडूवर निर्धाव, तदनंतर चौकार, तदनंतर निर्धाव आणि अशा प्रकारचा विचार केला तर आत्ता पण 3 चेंडू फेकले, 4 धाव येतात. एकूण धावसंख्या फलकावर झाली तर 4 बाद 22. गोलंदाज अमर डाकूर. पुन्हा एकदा वा अगदी प्रत्येक चेंडू, प्रत्येक हा डॉट चेंडू तुमच्यावर प्रेशर ठेवेल, तुमच्यावर मनोवैज्ञानिक प्रेशर ठेवेल. कारण येणाऱ्या प्रत्येक डॉट चेंडू तुमचं माइंड मतलब कन्फ्यूज करतोय. हा चेंडू डॉट गेला, नंतर आपण काय करायचं, व्हॉट इज हॅपनिंग द नेक्स्ट डिलिव्हरी, काय होणार आहे मैदानात, असा थोडासा विचार येतोय. आणि हे विचार मतलब प्रेशराईज करणार हा चेंडू डॉट चेंडू असेल अमर ठाकूरेचा. पुन्हा आता बघा हे हे प्रेशर आहे, हे सायकोलॉजी. क्रिकेटमध्ये अशा अशा बऱ्याच घटना घडतात. सुदर्शन कित्येक वेळा तुम्ही जेव्हा चेंडू पहिला चेंडू डॉट केला ठीक आहे, दुसरा चेंडू डॉट केला ठीक आहे, थर्ड चेंडूवर डिलिव्हर तुमचा सायकोलॉजी प्रेशर वाढतोय आणि तो जर चेंडूवरचा जो डॉट झाला तर मग नक्कीच काय होते मैदान हे सांगायची गरज नाही आहे. आतापर्यंत बघा 5 चेंडू काय फेकले, चौकार जरूर आलाय परंतु 4 चेंडू डॉट केले, हे फार महत्त्वाचे आहेत अमरसाठी आहे. गोलंदाज अमर षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. फलंदाज आतापर्यंत एकूण धावसंख्या 4 बाद 22. चेंडू मात्र इथे मात्र अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षक आहे तैनात आहे आणि मात्र सुंदरसा झेल परतावं लागेल 5व्या फलंदाजाला. एकूण धावसंख्या झाल्या त्या 5 बाद 22. डीजे काढावं लागतील, शस्त्र काढावं लागतील. कारण वेळ चुकली तर नंतर फायदा नाही. दिवाळी असताना फटाके वाजवायला मजा, दिवाळी संपल्यानंतर फटाके वाजवून मजा नाही आहे. बघा इथे तुमच्याला संधी आहे, योग्य ते वेळी वेळ चुकली ना तर हुकमाचे एके देखील वाया जातात. तुमच्यामुळे वेळ अद्याप सिद्ध काय, तुम्हाला मोठे फटके काढावे लागतील. कारण आता थोडासा खडतर प्रवास तुमचा चालू आहे. हा बघा हा रिव्हर्स खेळला गेलाय, चेंडू जरूर या ठिकाणी वन बाउन्स चेंडू जाईल चौकार. चौकार धावा येणं फार महत्त्वाचं, धावा कशा पण धावा येणं फार महत्त्वाचं आहे. ऐकूया डीजेचा एक सुंदर संगीत. आहे आणि बरेच जणांची थंडी उतरवायचं काम आपण करा. गोलंदाज पुन्हा एकदा हा 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 चेंडू जरूर चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावा मात्र इथं काढायची होती, मात्र स्ट्राईकचा फलंदाजाने स्ट्राईक सोडली नाही आहे आणि मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूचा खेळ संपला गेलाय. एकूण धावसंख्या झाली ते 26 धावा 26. विचार केला तर चौथं षटक चालू असताना मात्र 26 धावा आल्यात. प्रसाद प्रसाद पाटील हा गोलंदाज पाहायचा आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक आणखी आहेत. 26 धावा धावसंख्या फलकावर गोलंदाज पुन्हा एकदा अगदी यावेळेस माझा समोर माझा चेंडू उचलला गेला आहे. माझा चेंडू स्टेट टू द बॉलर, चेंडूचा चांगला क्षेत्ररक्षक झालाय पण क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम, क्षेत्ररक्षण अप्रतिम, तसा थ्रो देखील अप्रतिम आहे आणि नक्की या थ्रोचं मात्र पूर्णपणे स्वागत केलं गेलंय. करूया डीजेच्या माध्यमातून.
नवीन फलंदाज महेश महेश केणे. नवीन फलंदाज महेश. आतापर्यंत एकूण धावसंख्या फलकावर झाली ती 7 बाद 6 बाद जवळजवळ 27 धावा. 27 लॉस ऑफ द 6 विकेट्स and last over is over here, so it last 3 deliveries to remain to go. चला जाऊया पुन्हा मैदानाकडे. आपण जास्त वेळ वाचवा. चला पुन्हा एकदा ग्रीष्मा 11 SSC मोठी जुई त्याच्या विपक्षात पिरकोड 11 पिरकोड दोन्ही संघाला यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रसाद पाटील. षटकात काही चेंडू शिल्लक असेल यावेळेस. मात्र चेंडू जरूर वेग होता पण वेगावर दिशा नव्हती आणि दिशा नसेल म्हणून तरी त्यामध्ये पंच तुम्हाला दंडित केलं गेलं आहे. यस इट इज अ वाईड डिलिव्हरी. 1 more रन्स ॲडेड इन द स्कोर अँड स्कोर बुझॉट 28. 28 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडू आहेत. प्रसाद गोलंदाजी मार्फत षटकात पुढचा चेंडू प्रसाद याचा. समोरचा डावखुरा फलंदाज. आता 29 धावा 28 धावांची नोंद झाली आहे. पुन्हा 10 चेंडू इथे बघा पॉईंटच्या दिशेनं चेंडू ढकलला होता मात्र 1 धाव जरूर मिळेल. एक सिंगल डबल मोठे फटके आत काय पेटेल संघाने फलंदाज दाखवले नाही आहे. प्रत्येक एखादा सिंगल डबल आणि एक चौकार आला होता. तदनंतर मात्र सर्व चेंडू सिंगल आलेला आहेत आणि काही चेंडू वाईट. अशा 29 धावा आता पण झालेल्या आहेत. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 14 षटक प्रसादचं आणि धावसंख्या झाल्या त्या 6 बाद 29. पुन्हा एकदा म्हटल्याप्रमाणे मोठे फटके येत नाही आहे आणि तदनंतर बघा झेल देखील यामध्ये सुंदरसा टिपला गेला आहे आणि मात्र हा 7वा गडी बाद होताना दिसतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ते यावेळेस मात्र 29. स्पर्धा आजच्या रजेचा पहिला दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि इट्स नो डिलिव्हरी नो बॉल आणि पुन्हा एकदा हा चेंडू नो बॉल आहे म्हणजे मिळतील 5 धावा मिळतील आणि संघाची एकूण धावसंख्या झाल्याच्या 34 धावा 34 बरोबर. सो वन्स मोर मी आमंत्रित करेल ग्रीष्मा 11 SSC मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात संघ असेल पिरकोड 11 पिरकोड. सो प्लीज मेन टाइम्स ऑफ जस्ट कॉल यू. दिस इज लास्ट कॉल फॉर यू. नेक्स्ट याच्यानंतर मी तुम्हाला हां एक चेंडू शिल्लक आहे जरूर. चला चेंडू दिलेला आहे सर. एकूण धावसंख्या फलकावर झाली ती 34 धावा. लास्ट डिलिव्हरी शेवट या इनिंगचा गोड होईल का व्हायचा आहे. काय होणार कोणता आकडा येईल शेवटच्या चेंडूवर ते पुन्हा चमत्कार खेळायला लागला होता परंतु इथे चेंडू
इथे मात्र येस फ्री हिट कंटिन्यू असेल. वाईट डिलिव्हरी, इट्स वाईट डिलिव्हरी. संघाची एकूण धावसंख्या मालकाव झाली आहे 32 धावा, सॉरी 35 धावा. पुन्हा 10 थोड वेगळे फटके काढण्याचा प्रयत्न फलंदाज करत होता आणि कोणी चमत्कार करत होता, परंतु इथे मध्ये एक धाव मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 36 धावा आणि 4 षटकामध्ये 36 धावा. मी पण एक विचार केला तर एक चांगला स्कोर बोलता येईल किंवा जवळजवळ विचार केला जवळजवळ 9चे रन रेट आहे आणि एका षटकात 1 षटक 9 धावा, 2 षटक 18 धावा, 3 षटक 27 धावा आणि 4 षटक 36 धावा असा ॲव्हरेजिंग पोझिशन येतो ना. तर माझ्यावर अकॉर्डिंग टू मोठा पण स्कोर नाही आणि छोटा नाही, मध्यम गतीचा स्कोर आहे, टार्गेट स्कोर आहे. चला 4 षटकं आहेत, 37 धावा बनवायचे आहेत. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे म्हणा तुम्हाला 94. हां, जर 4 षटकं 24 चेंडू आणि तुम्हाला बनवायचे 37 धावा. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत जवळजवळ 9.25 धावा. 9.25 मध्ये प्रत्येक षटकाच्या 36. चला संगणक या दोन्ही. सो सूरज कामोटकर ये नंतर खा. धनेश कामोटकर अर्थात SSC ग्रीष्म आलेला SSC मोठेजी संघाचा संगणक. सो येस दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. ओके धनेशकडे कॉल जातोय. काटा आणि काटा नाणेफेक जिंकलंय. 4 षटकांचा सामना असेल, काय निर्णय असेल? समोर पिरकोड संघ आहे, कालच आपल्या दोघांचा सामना झाला होता नक्कीच आणि आज देखील एक लेवल करण्याची संधी मिळाली आहे. किती धावतं टार्गेट राऊंड रोखू शकाल? 30-35. ओके 30 समोर 30 आणि 35चा टार्गेट झालेला आहे. काय सर काल देखील आपला सामना झाला होता. दोन्ही संघाला शुभेच्छा. सूरज काय सांगू शकाल? जास्तीत जास्त रन करायला पाहिजे आणि चला सूरज देखील बोला की जास्तीत जास्त दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅचकडे जाऊया. 4 षटकं 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 94 बनवायचे आहेत. एक को बनाना आहे, एक को बचाना आहे. निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि पुन्हा त्या आवाजामध्ये परिवर्तन होतोय आणि आपल्या समोर येते याच गावाचा चमचमता तारा आणि आमचे समाज सहकारी समालोचक अर्थातच श्रेष पाटील यांना ऐकूया. थँक्यू सो मच नवनाथजी म्हात्रे सर. अगदी सातत्यानं आम्ही सांगत असतोय की तिन्ही भाषांवर ज्यांचं उत्तम प्रभुत्व आहे, मग मायबोली मराठी भाषा, तदनंतर राष्ट्रीय अगदी हिंदी भाषा, तदनंतर अगदी इंग्रजी सुद्धा तितक्याच ताकदीनं अगदी तंत्रशुद्धतेनं बोलली जाते असे आमच्या नवनाथजी म्हात्रे सर. थँक्यू सो मच. अगदी क्रिकेट म्हटल्यानंतर 2 अंकी नाटक, पहिला नाटक अगदी त्यातील नवनाथजी म्हात्रे सरांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकला. तर अगदी दुसरा अंक म्हणजे उत्तरार्धाकडे श्रेष पाटील मॅन फ्रॉम मोठी जुई आपल्याला घेऊन चलतो या मैदानाकडे, जिथे चालू असलेली लढत एका बाजूला आपण पाहतोय सोन्या स्पोर्ट्स बोम, तर दुसऱ्या बाजूला विकास स्पोर्ट्स, महादेव 11, शिवान स्पोर्ट्स पैठारी. खूप मोठं नाव आहे, अगदी का नसावं. काही दानशूरदात्यांच्या माध्यमातून आपली टीम पॅक केली जाते, त्यांचं नाव, आपल्या गावाचं नाव हे लावणं खूप गरजेचं आहे. यावेळेस दोन्ही टीममध्ये नाणेफेक झाला. नाणेफेक आपण पाहतोय सोन्या स्पोर्ट्स बोमच्या बाजूने गेला. जात असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रतिस्पर्धी टीमला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रतिस्पर्धी टीमला 24 चेंडू फेकत असताना फक्त 36 धावसंख्येवर रोखलंय. नवनाथजी सरांना सांगितलं एक छोटंसं स्कोर आहे, छोटंसं आव्हान आहे, परंतु अगदी कधी कधी असे हे आव्हान आहे ना खूप घातकी ठरले जातात नवनाथ सर. काही एकदा आपण 24 चेंडूमध्ये 24 सुद्धा डिफेन्स जायला पाहिल्यात. मग खरं तर गोलंदाजीची जर करामत पाहायची असेल ना
तर टीम बामण डोंगरी सध्याच्या घडीला अगदी गोलंदाजीच्या जोरावर ज्यानं काही स्पर्धा जिंकल्यात अशी ही टीम आहे. यावेळेस डिफेन्स करण्यासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी येतो आहे श्रीधर केणी, ज्यानं मागच्या मॅच मध्ये 2 षटक हाताळत असताना अतिशय धारदार गोलंदाजी केली होती. तर समोर फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे बंट्या पाटील, नॉन स्ट्राईक सर्वेश पाटील. बंट्या पाटीलच्या पैठऱ्यातून पहिलाच अगदी फटका निघाला जातोय सीमा रेषा बाहेर, 1 बाउन्स, चौकार. धावसंख्येची मोहर खरं तर मैदानामध्ये पाठवत असताना महेश असेल किंबहुना अमर असेल यांना चांगल्या कानमंत्र दिलं की शेवटपर्यंत टिकून या मैदानावरती राहायचं असं म्हटलं जातं. आयुष्यामध्ये नवनाथ सर विजयी होऊन आल्यानंतर शाबासकीच्या थापेपेक्षा मैदानामध्ये उतरताना दिलेले अगदी पाठबलाच्या ते खूप मोलायचे असतात. यावेळेस तो पाठबल दिला जातोय. चला अगदी आमच्या समोर दिसतोय लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे शेकोटी पेटवली आहे, कृपया विजवायची आहे. आपल्या मुलं या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ देऊ नका प्लीज. मायेची आणि कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू श्रीधर केनी, पहिला चेंडू अगदी चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर अतिशय खोलवर चेंडू फेकला होता. अगदी त्या चेंडूला सुद्धा MS धोनी स्टाईलनं सन्मान देत अगदी आक्रमण केलं आणि त्या चेंडूवर येते चौकाराची मोहर. आणखीन एक दुसरा चौकार. जवळ 9.25 सरासरी आहे आणि ती गाठत असताना अगदी 4 चेंडूमध्ये पहिला पाळा मिळाली आहे. श्रीधर केनी म्हटल्यानंतर अगदी गोलंदाजचा ट्रम्पकार्ड राहिला या टीमचा. सातत्यानं चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी आपण पाहिली आहे अगदी ती करत असताना एक महत्त्वाची विकेट मिळवणं खूप महत्त्वाचं. या मॅचमध्ये जर शिरकाव किंबहुना प्रतिस्पर्धी टीमवर अगदी दडपण करायचं असेल यावेळेस थोडासा पंबल राहिला, अगदी फुटवर्क मिस्टेक पाहायला मिळाली, अगदी प्रतिस्पर्धी टीमला त्याचा अगदी फायदा मिळाला जातोय 4 धावसंख्येने. म्हणत असतील पाहिजे ती पार्टी आपण नंतर करू, प्रथमतः अगदी टॉप 4 मध्ये दाखल होऊया. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू ओफ स्लिप मधले क्षेत्ररक्षक, आणखीन एक फंबल, आणखीन एक येतोय नशिबाचा चौकार. या 4 धावसंख्येने धाव फलक वधारला जातोय घरात. जरी होऊ शकत नाहीये, कारण असं म्हटलं जातोय सर्वप्रथम माणूस मनामध्ये हरला जातोय, तदनंतर मैदानामध्ये किंबहुना आयुष्यामध्ये हरला जातोय. यावेळेस 37 धावसंख्या प्रतिस्पर्धी टीम पैठारीला वाटलं असेल खूप लो स्कोर. क्षेत्ररक्षण करत असताना थोडेसे क्षेत्ररक्षक त्या अगदी जोमाने अगदी क्षेत्ररक्षण करताना पाळा मिळत नाहीये. यावेळेस 17 धावसंख्या धावपटलावरती पहिल्या षटकामध्ये जमेची बाजू काय तर कोणत्याही प्रकारची अजूनही विकेट फॉलोअप झाला नाही, ही जमेची बाजू आहे. सोन्या स्पोर्ट्स बूमचे दुसरं षटक घेऊन येतो, नाव आहे दैवेश केणी. मागच्या मॅचचा हिरो दैवेश केणीवर अगदी पुढे येऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न, आठवण करून दिले ब्रँडम मॅकलम न्यूझीलंडचा खेळाडू. अशाच प्रकारची विस्फोटक फलंदाजी असायची. यावेळेस बंट्या पाटीलच्या बाट मधून येतोय दर्जेदार षटकार. Finding the perfect dress, strappy heels and jewelry. It's so much of fun. For Amazon Pay, it's totally effortless. If you're Amazon
super mini very good suggestions on top fashion brands. Taki Fashion, go effortless. Harper Fashionable. ठिकाणी एक चेंडूच्या सहाय्याने जवळजवळ निम्म्याहून पडला. आणखीन एक सुंदर चेंडू तो मै सव्वासेर अगदी नाकाला सुगंध दरवळत चेंडू यष्टीरक्षकाच्या वज्रमुठीमध्ये कैद झालाय. चांगली गोलंदाजी कमबॅक कसं करावं या टीमला ठाऊक आहे. म्हणूनच अगदी मागच्या मॅच मध्ये 59 धावसंख्या सहजरित्या 30 चेंडूमध्ये डिफेन्स केल्या होत्या. यावेळेस आणखीन एक अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातोय. अशा प्रकारचे यॉर्कर चेंडू आपण जसप्रीत बुमराचे पाहिलेत नवनाथ सर. म्हणून सध्याच्या घडीला तिन्ही फॉर्मॅट ICC मध्ये अगदी अव्वल दर्जावर आहे. म्हणूनच अगदी त्याला नामांकित करून ती ट्रॉफी मिळाली आहे. यावेळेस चौथा चेंडू समोर चेंडू होता लॉंग ऑन ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 25च्या घरात. एक धावसंख्या सध्याच्या घडीला बेटारी टीमसाठी खूप महत्वाची आहे. कारण जेव्हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल ना नवनाथ सर अगदी तेव्हा एक धावसंख्या सोन्याच्या भावात तोलली जाईल. यावेळेस रिव्हर्सचा फटका सजलाही चांगला परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. ओ अगदी त्या क्षेत्ररक्षकाचे नसीब खराब म्हणा. धावसंख्या धावपटलावरती 29च्या घरात. यावेळेस हलकासा अगदी चांगला प्रयत्न होता कटवण्याचा परंतु त्या ठिकाणी गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे पकडला जातोय. खेळ संपुष्टात येतो. देव अगदी त्यांच्या आठवणींचा उजाला देणारे हे गीत आपण ऐकतोय DJ मास्टरच्या माध्यमातून. सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून चांगले उत्कृष्ट धून या नाईट रजनीच्या माध्यमातून 4 दिवसामध्ये आपल्याला ऐकवायला मिळेल. येणारे 12 चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. याच मैदानावरती माहुल विपक्ष कालुंद्रे सामना आम्ही पाहिलाय. खरं तर मोठीजीच्या मैदानावरती जिथे 5 धावसंख्या डिफेन्स झाल्या आहेत. खरं तर काही मोठमोठे कारनामे आपण क्रिकेटच्या मैदानावरती ऐकत असतो. मग 6 चेंडूमध्ये 37 धावसंख्या चिरनेरच्या मैदानावरती दिघाटीनं अगदी ते उभारल्यात. काही रेकॉर्ड्स क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस हा कारनामा हा विक्रम हा रेकॉर्ड करावा लागेल पैठारी टीमला. जर या प्रतियोगितेमध्ये आपलं अस्तित्व अगदी पनवेल विभागातून बिलॉंग करणारं हे गाव आहे. सामना पनवेल विपक्ष उरण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एका बाजूला उरणची टीम तर दुसऱ्या बाजूला पनवेलची परेश केणी होते गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून राहिलं परंतु आज क्षेत्ररक्षण दुसऱ्या सामन्यामध्ये साथ देताना पाहायला मिळत नाही. या पैठारी टीमला 2 वेळा आपण आउटपिच खराब पाहिला तर एका बाजूला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहिला. यावेळेस आणखीन एक थोडासा क्षेत्ररक्षक फंबल राहिला. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. यावेळेस सर्वेश थोडासा अगदी क्रिकेटमध्ये डान्सिंग करण्याचा प्रयत्न करत होता. अगदी प्रयत्न करत असताना अपयश पदरी पडले जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 10 चेंडूमध्ये 6 बनवायचे आहेत. येस यावेळेस विजयाचा शंकनाथ MS धोनी स्टाईलनं पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये जसं फिनिश झालं तसंच फिनिश या मॅच मध्ये सर्वेश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळालोय. विजयी संघ टीम सोन्या स्पोर्ट्स. असेल तर निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. कर्णधार धनेश कामोटकर जो काय निर्णय असेल तर निर्णयाची अंमलबजावणी करत क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर मैदानाचा आपण ताबा घ्यायचा. सेकंड करताना पाहायला मिळतात 2 टीम आपापसात हस्तांदोलन. कारण क्रिकेटच्या मैदानावरती नवनाथ सर फक्त जिंकतो तो क्रिकेट हरतो तो क्रिकेट. अगदी त्यामध्ये साध्य असणारा हा खेळ म्हणजे मैत्रीपूर्ण खेळ आपण पाहिला. तर या नाईट रजनीमध्ये टीम बेटारी करत तर खूप दूरवरचा प्रवास गाठून आल्यात. अगदी या प्रतियोगितेमध्ये आपण पार्टिसिपेट झालात त्याबद्दल आपलं शब्द सुमनानं सहर्ष कौतुक करतोय. हार्ड लक. नेक्स्ट टाइम जेव्हा याल तेव्हा पुन्हा एकदा विजयी व्हाल
अगदी त्यासाठी प्रयत्न कराल यामध्ये येतील मात्र शंका नाही. या मॅचचा हिरो राहिला नो डाऊट. या मॅचचा हिरो नो डाऊट महेश पाटील, ज्यानं एक षटक फेकत असताना फक्त 7 धावसंख्या आणि 3 विकेट